Hello everyone, today we going to learn standard 6 practice set 12. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे मल्टिप्लाय. इथे मल्टिप्लिकेशन दिलेली आहे ना फ्रॅक्शनची, तर ही मल्टिप्लिकेशन खूप इझी आहे. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन सारखी कठीण नाही. या मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय करायची आणि डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लिकेशन करायची आहे. ओके, दिलेल्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटरची मल्टिप्लाय आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. 7 into 1 आणि 5 into 4 is equal to 7 1 जार 7, 5 4 जार 20. ओके, आन्सर काय मिळालेला आहे 7/20. ओके, नेक्स्ट आहे न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन म्हणजे 6 मल्टिप्लाय बाय 2 आणि डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 5. 6 2 जार 12, 7 5 जार 35. आन्सर मिळालं 12/35. एक्झाम्पल नंबर 3 आहे 5/9 मल्टिप्लाय 4/9. सो डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन आणि न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन. ओके, 5 4 जार 20, 9 9 जार 81. आन्सर मिळालं 20/81. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 4 4/11 मल्टिप्लाय 2/7. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन, डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन. 4 2 जार 8, 11 7 जार 77, 8/77 आन्सर मिळालेला आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल नंबर 5 1/5 मल्टिप्लाय 7/5. न्यूमरेटरची मल्टिप्लाय, डिनॉमिनेटरची मल्टिप्लाय. 7 1 जार 7, 5 2 जार 10, 7/10 हे आन्सर आपल्याला मिळालं. नेक्स्ट आता 6 नंबर एक्झाम्पल 9/7 मल्टिप्लाय 7/8. सो 9 मल्टिप्लाय 7, 7 मल्टिप्लाय 8. आता इथे बघा न्यूमरेटरमध्ये 7 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 7 आहे. सो हे दोन्हीही एकमेकांसोबत कॅन्सल होऊन जातील. रिमेनिंग आन्सर येणार आहे 9/8. जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये सेम नंबर असतील तर ते कॅन्सल होतात आणि रिमेनिंग जे आन्सर आहे ते आपण इथे राईट करून घेतलं. ओके, एक्झाम्पल नंबर 7 आहे 5/6 मल्टिप्लाय 6/5. न्यूमरेटरची मल्टिप्लिकेशन राईट करून घ्यायची, डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन राईट करून घ्यायची. बघा आता इथे न्यूमरेटरमध्ये 5 आहे, डिनॉमिनेटरमध्ये 5 आहे. तर 5 1 जार 5, इथे 6 आहे, इथे पण 6 आहे. 6 1 जार 6 म्हणजे आन्सर मिळालेला आहे इथे 1. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल 8 नंबर 6/17 मल्टिप्लाय 3/2. इथे पहा 6 आहे न्यूमरेटर, 3 पण न्यूमरेटर, मल्टिप्लाय केली 17 मल्टिप्लाय 2. ओके, तर बघा 6 3 जार 18, 17 2 जार 34. आता असं जर फ्रॅक्शन आलं आपल्याला तर ह्या फ्रॅक्शनला आपण कोणत्या नंबरने डिव्हाइड करू शकतो किंवा हे फ्रॅक्शन किंवा हा नंबर कोणत्या टेबलमध्ये येतो हे चेक करायचं आहे. बट इथे युनिट प्लेसला 8 आहे, इथे युनिट प्लेसला 4 आहे. सो ह्या फ्रॅक्शनला आपण 2 ने डिव्हाइड करू शकतो ना. ओके, डिव्हाइड होईल तिथे त्या फ्रॅक्शनला डिव्हाइड करायचं आहे. 2च्या टेबलमध्ये 18 9 नंबरला येतात आणि इथे 2 1 जार 2, 3 - 2 येणार 1, इथे 14 होईल आणि 2 7 जार 14. 9/17 हे आपल्याला आन्सर मिळालेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे अशोकराव प्लांटेड बनानास ऑन 2/7 ऑफ हिज फील्ड of 21 acres. What is the area of the banana plantation? अशोकरावांनी 21 एकरमधील 2/7 पार्ट बनानास प्लांटेड केलेला आहे. तर किती एरिया आहे बनाना प्लांटेशन केलेला तो आपल्याला फाइंड करायचा आहे. ओके, त्यासाठी सर्वात आधी जी गिव्हन माहिती आहे ना ती आपण लिहून घेऊ. अशोकराव प्लांटेड banana on 2/7 of his field of 21 acres. The area of the banana plantation.
हे आपल्याला फाइंड करायचं आहे. एरिया ऑफ बनाना प्लांटेशन म्हणून हे सेंटेन्स इथे राईट केलं आपण. आता 2/7 घ्यायचे आणि मल्टिप्लाय 21 घ्यायचं आहे. मल्टिप्लाय का केलं आपण इथे, कारण 21 एकरमधील इतका पार्ट त्यांनी बनाना प्लांटेशन केलेला आहे, तो आपल्याला एकरमध्ये फाइंड करायचा आहे, म्हणून इथे 21 घेतलेला आहे, म्हणून इथे मल्टिप्लाय घेतलेला आहे. ओके, आता 7 1 जार 7, 7 3 जार 21, रिमेनिंग आहे 2 × 3, 2 × 3 येणार आहे 6 एकर्स. ओके, हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. हेन्स the area of the banana plantation is 6 acres. Okay, question number 3 आहे, of the total number of soldiers in our army, 4/9 are posted on the northern border and 1/3 of them on the northeastern border. इथपर्यंत समजून घ्या. टोटल सोल्जर मधील 4/9 पार्ट इतके सोल्जर हे नॉर्थर्न बॉर्डरवरती पोस्टेड आहेत अँड 1/3 1/3 ओके हे नॉर्थर्न ईस्टर्न बॉर्डरवरती पोस्ट केलेले आहेत. ओके, if the number of the soldier is the north is 5,40,000, how many are posted in the northeast? म्हणजे नॉर्थर्न ईस्टर्न बॉर्डरवरती जे पोस्ट केलेले होते ना हे सैनिक, तेच म्हणजे काय 5,40,000 इतके जे सोल्जर ते पोस्टेड आहेत. तर आपल्याला फाइंड करायचं आहे की नॉर्थ ईस्टर्न बॉर्डरवरती किती प्लेस केलेले आहे. तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे टोटल नंबर ऑफ सोल्जर माहिती असायला हवं. तर आपण त्यांना x कन्सिडर करू. लेट द टोटल नंबर ऑफ सोल्जर बी x. इथे आपल्याला x कन्सिडर करायचा आहे, टोटल नंबर ऑफ सोल्जर. देन number of soldier posted on the northern border. नॉर्थर्न बॉर्डरवरती किती सोल्जर पोस्टेड आहेत 5,40,000. हे आपल्याला क्वेश्चन मध्ये गिव्हन आहे. ओके, सो इथे आपल्याला टोटल नंबर ऑफ सोल्जर फाइंड करायचा आहे ना, तर आपल्याला घ्यावं लागेल x × 4/9 इज इक्वल टू 5,40,000. ओके, बघा इथे आता नेक्स्ट स्टेपमध्ये हा 9 डिवायडेशनला आहे, तर इकडे अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर मल्टिप्लायला जाणार आणि 4 हा x सोबत मल्टिप्लायला आहे ना, तर अपोजिट साईडला डिवायडेशनला जाणार, म्हणून 5,40,000 मल्टिप्लाय 9/4 आणि इकडे x ॲज इट इज. ओके, या 4ने आता या नंबरला आपण डिवाइड करू शकतो. बघा 4 1 जार 4, 5 - 4 इथे 1 येणार आहे, 4 3 जार 12, 14 - 12 इथे 2 येतील आणि 4 5 जार 20 आणि रिमेनिंग जे 30 आहे हे ॲज इट इज. ओके, सो x इज इक्वल टू 1,35,000 मल्टिप्लाय बाय 9. सो इथे मल्टिप्लाय करून घेऊ. 9 0 जार 0, 9 0 जार 0, 9 0 जार 0, 9 5 जार 45 इथे 5 कॅरी आला 4, 9 3 जार 27, 27 आणि 4 31 इथे 1 कॅरी आला 3, 9 1 जार 9, 9 + 3 12. ओके, 12,15,000 इथे मिळालेले आहे टोटल नंबर ऑफ सोल्जर. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, नॉर्थ ईस्ट बॉर्डरवरती किती सोल्जर हे पोस्टेड आहे हे फाइंड करायचं आहे. सो नाउ द नंबर ऑफ सोल्जर posted on the
नॉर्थ ईस्ट बॉर्डर. ओके, नॉर्थ ईस्ट बॉर्डरवरती काय सांगितलेलं आहे की 1/3 सोल्जर हे पोस्टेड आहे. तर 1/3 म्हणजेच काय की 1/3. 1/3 मल्टिप्लाय बाय टोटल नंबरचे सोल्जर असतील ना ते करायचे आहे. टोटल नंबर ऑफ सोल्जर इथे मिळालेले आहे 12,15,000. ओके, आता 3 आणि ह्या नंबरला डिवाइड करू. 3 1 जार 3, 3 4 जार 12. ओके, आणि इथे 15 आहे. सो 3च्या टेबलमध्ये 1 येणार नाही तर आपल्याला एक 0 एक्स्ट्राचा घ्यावा लागेल. सो 3 5 जार 15 आणि रिमेनिंग जे 3 0 आहे ना हे 3 0 इथे राईट करून टाकायचे. ओके, सो आपल्याला आन्सर काय मिळालेला आहे. आता 1 ने ह्या नंबरला आपण मल्टिप्लाय केलं तर तोच नंबर येणार. ओके, आन्सर मिळालेला आहे 4,05,000. देअरफॉर 4,05,000 soldier are posted in the northeast border. ओके, इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.